लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण नरखेड जिल्हा परिषद गटातील डिकसळ या गावामध्ये आलेलो आहोत. तर इथे जनतेचा कौल कोणत्या पक्षाकडे आहे, कोण उमेदवार निवडून येईल असं वाटते ते आपण आता जाणून घेणार आहोत. नमस्कार आजोबा. नमस्कार. तर कशी आहे तब्येत वगैरे बरी आहे का? बरे आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे, तर काय वाटतंय कुणा सारखीच आहे ती. दोन्ही सारखीच आहे ती. पण- काय सांगता येत नाही तसं. भाजपकडून लखनदादा शिंदे आहेत आणि शिवसेनेकडून संतोष पाटील आहेत. काय सांगता येत नाही, दोन्ही सारखे आहेत. पण आतापर्यंत त्यांनी कोणी कोणी कामं केलेत? दोन्हीने केलेली काम. काय काय कामं केले? आमदारनं बी केलेली कामं आणि त्यानं आपलं संतोष आपलं संतोष नाही हे उमेश पाटलाने बी केलेली काय कामं. मग आणखीन गावाचा विकास करण्यासाठी काय काय कामं करावं वाटतं? आता काय ज्याच्या ह्याच्यावर आता उदाऱ्यावर ते काम असते ती. हा गुलाल कुणाचा असेल मग तुम्हाला काय वाटतं? मुलाला काय तर आता दोन्ही सारखीच आहे ती पार्टी, आता काय सांगता येत नाही. म्हणजे काय काय समस्या आहेत गावाच्या, काही नवीन विकास व्हावा वाटतंय? मला नाही बोल बोला की काय जे समस्या आहे ते सांगायचंय. काय मला बोलायचं काय तुम्ही बोला. बोला. काय नाही, आम्ही राजन मालकाची माणसं आहोत. हम्म. कुणी जरी राजन पाटलांनी दगड जरी उभा केला तरी त्यांच्या मागे असतो आम्ही. बर, तर आता त्यांनी लखनदादा शिंदे यांना उभा केले. मी कुणी बी असू द्या, मालकाने म्हणलं की ते मालकी माल. तर त्यांनी काय काय कामं केलेत, म्हणजे तेच का? लखनदादाचं असं काम दिसून येत नाही, पण जनतेला आर्थिक मदत जास्त आहे. बाबा त्यांचा दुधाचा व्यवसाय, कोणाला गाय घ्यायची असेल तर त्यांना बाबा आर्थिक मदत, बरीचशीच कामं म्हणजे लखनदादांनी केली. आता गावाच्या समस्या काय आहेत? आता गावाच्या समस्या सत्ताधाऱ्यांनाच विचारावं लागणार आहे. हा? नाही, नागरिकांच्या काय समस्या आहेत? बऱ्याच समस्या आहेत, त्या समस्या काही संपत नसते त्या. बरोबर. परंतु ज्या लोकांनी आम्ही मत दिली त्यांना, आम्ही स्वतः राजन मालकानं उभा केल्यानंतर आम्ही स्वतः रात्रीचा दिवस केला आणि निवडून आणलं, त्याच लोकांनी आम्हाला लाथ हाणली, मला स्वतःला हाणली. कारण मी एक व्यवसायदार होतो, रेशन दुकानदार होतो. ज्या लोकांनी मतं दिली नाही ती माझ्याकडून रेशन काढलं आणि त्यांना दिलं. आता ती बी त्यांची नाही ती ना आम्ही बी त्याचं नाव उमेश पाटलाच असं आहे. आता काय वाटतं, आता जे उमेदवार उभा राहिले तर ते निष्ठावंत आहेत? लखन शिंदे लखन शिंदे कोणते पण? आहेत की. नक्की, म्हणजे आणखी ते तर आणखीन भविष्यामध्ये येणार आहे, म्हणजे समाजाचं किंवा नाही नाही, आपल्या गावाचा विकास करतील त्यांचं याची कसं guarantee. आहे, त्यांचा एक शब्द ही शब्द असतो, हम्म. म्हणजे तिचा ही होणार नाही ती अशी, म्हणजे बदलणारी माणसं नाही. कारण ही राहते ती मुंबई पुण्याला, ह्यांचं काहीच माहित नाही की आता हिथलं हे तर आम्हाला माहित आहे ह्यांचं ती बदलते ती काय नाही ती, हे आम्हाला माहित आहे की. गुलाल कोणाचा असेल मग? गुलाल ह्या राजन पाटलाचा. हा, तर नमस्कार. नमस्कार. तुम्ही एक युवा आहात गावातले, तर युवा म्हणून काय वाटतं की जो आपला उमेदवार आहे आपण त्यांना मतं देणार आहोत, तर त्यांनी काय काय केलं पाहिजे किंवा काय विकास केला पाहिजे? काय सर्व काय असेल, रस्ते, पाणी, वीज असेल, युवकांचे प्रश्न, जिम असेल, व्यायामशाळा असेल, प्रश्न सोडवले पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जनतेचा कौल कोणाकडे आहे? आम्ही मालकाची माणसं. लखन शिंदे म्हणजे राजन पाटील, लखन शिंदे म्हणजे बाळाजी पाटील, लखन शिंदे म्हणजे अजिंक्यराव, त्यामुळे 100% लखन शिंदे. तेच का, म्हणजे त्यांनी काय काय केले, त्यांनी कोणती कामं? आता लखन शिंदे नाव चर्चेत आहे पूर्ण, बरीच कामं केली लखन. कोण कोण? असं दूध म्हणा, जर्सी गायींची दूध हे करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, बरेच पूरग्रस्त वेळेस किट वाटप, भरपूर काम. आता सध्या गावाच्या काय समस्या आहेत? गावाची समस्या काय असतात? रस्ते, पाणी, वीज. मग आता तुमचं मत कोणाला असेल? लखन शिंदे, राजेंद्र महाराज. ते आता निवडणुका चालू आहेत, तर कुणाची हवा जास्त असेल? कमळाची. कमळच का? हा. का? एकंदरीत नवीन उमेदवार आहे.
मग एकीकडे शिवसेनेकडून संतोष पाटील आहेत, मग ते का नाही? बऱ्यापैकी लोक त्यांना अजून ओळखत नाही. नरखेडपुरतच त्यांनी मर्यादित आहे. हा, म्हणजे बाकीचे पण काही नागरिक म्हणतात की त्यांनी काही कामं पण केलेली आहेत. नरखेडलाच बऱ्यापैकी. केली ती. इकडे केली नाही. नाही सगळं तर नाही. लखनदादा शिंदे त्यांनी काय केलं? ते आमच्या संपर्कातले तर जवळचे तर त्यांनी म्हणजे बाकीच्या बऱ्याच गोष्टीला काय अडचणी आल्या तर ती आलेली माणसं आहेत. तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे काही समस्या असतील तर ते सोडवेल कोण? म्हणजे कोणता उमेदवार सोडवेल? अनगरकर लखनदादा हे सोडून बरं, म्हणजे 100% विश्वास आहे. 100%. परिषदेच्या निवडणुका आहेत, तर त्याबद्दल काय वाटतंय की कुणाची जास्त हवा असेल? आता काय मला तर समजायचंय, अडाणी गोळा शिकला नाही शाळा. नाही, पण आपण बघितलंय ना. उमेदवार मध्ये बघा, भाजपमध्ये लखनदादा शिंदे आहेत आणि शिवसेनेमध्ये संतोष पाटील आहेत. तर काय वाटतंय बाजी कोण मारेल? काय मला त्यातलं कळत नाही. तुम्ही दोघांपैकी कुणाला ओळखता? मी कुणालाच ओळखीत नाही. म्हणजे तुमचं मत कोणाला असेल? का आता कुणाला पडेल त्याला पडेल. पण आता पाडणारे तुम्हीच आहात ना. का बा चित्र दिसत जसं करता कुणाचं चित्र दिसतंय मग? कुणाचं चित्र दिसतंय मग? काय दादा, काय म्हणते मग, काय चालू आहे? काय नाही निवंत आहे बघा. कशाची तयारी चालू आहे? उद्या महाराज येतात हौशीचं. होय, नाही म्हणून म्हणलं संध्याकाळ होत आले तरी पण तयारी चालूच आहे. उद्या रिंगण असते आमच्या इथे. रिंगणची तयारी चालू आहे. होय. दरवर्षी असते. मग बाकी आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे, काय वाटतंय? नक्कीच काय लखनदादा फिक्स आहेत. फिक्स आहे का? कशामुळे? पाहुणा येतं गावचं विकास करतात. आतापर्यंत काय काय विकास केलाय त्यांनी? काय बी असू द्या काम आपली होते ती करतात. कोणकोणती कामं झालेत? आता सध्या तर नवीन आहेत आणखीन ते आता पण काय त्यांच्याकडे पद बी नव्हतं. फक्त जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष होतं आपल्या सेनेचं. आता इथं मग ते करतील. तर दुसरीकडे शिवसेनेचे संतोष पाटील पण आहेत, मग ते का नाही? ते पण आहेत आमच्या गावा शेजारचे पण हे जरा कसं पाहुण्याचं संबंध आहे जवळच आहे त्याच्यामुळं संतोष पाटील त्यांनी काय म्हणजे असं विकास केला नाही नाही? त्यांनी बी विकास केलाय नाही म्हणत नाही. पण त्यांनी त्यांच्या आता गावापासून चालू केलंय. आता आमच्या गावाकडे पण हळूहळू करतील. तसं काय नाही, दोघं बी सारखे जायचे पण लखनदादा आपल्या जवळच असल्यामुळं लखनदादा जायचे. तुम्हाला काय वाटतंय? काय दोन्ही पण धडाडीचे नेते आहेत. दोघांचं पण कार्य चांगलं आहे. पण बाजी कोण मारेल? काय सांगता येत नाही आता. पण तरी पण एक अंदाज. नाही अंदाज सांगता येत नाही. आता आपण म्हणतो की पाऊस पडेल की नाही, तसा ढग- अंदाज बांधतो. ढग आलेला असते तर. मग आता कुणाचा ढग आलेत? दोघं बी नवीन आहेत. दोघं पण नवीन आहेत कार्यकर्ते. मतदानात आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा